खरं ना माय बाई, नीरा घर गमावसून भेटली मले. मा पोराचं नशीब फुटलं व माय बाई. कोणाचं तोंड पाहिलं तर तिचा संबंध केला. घराचं तर तिले जरस घेत नाही ना माय बाई. हा, त्या शांतीच्या नाताचं इले कोळ कौतुक. हा, दैपारपासून जाऊन बसली, अजूनही येतेच येते. का तत्तीच राहते का काय सांगा. हा, घरी काही राहणं नाही, खाणं नाही, खुंदलणं नाही. घरात ते लोक तर येशीले टांगले ना, बाहेरचेच गोळ आहे तिले. असं नाही की म्हातारी सासू आहे घरात, तिले शिंगलभर चहा लागेल का बुडीले भूक लागेल तर गरम भाकर टाकून देऊ दे. त्याचं तिले काही घेणं ना देणं. लोकांचं पाहिजे फक्त तिले. त्या शांतीच्या घरी येतं निराने तिले तर वाटते का कायच करून कायच नाही. येऊ द्या आता मा कैलासाले. हा, अशी सरकी करायला लावतो ना तिले. लय शेपारली. हा, जरसं ऐकत नाही मला. दुपारून तिले म्हणून जाऊ नको आतापासून. का हाय म्हणत होती डेकोरेशन करायला जायला लागते. डेकोरेशन कायचं डेकोरेशन करते काय सांगा हे. हा, घराले तर काही तिनं पत्तीला नाही लावला. लोकांच्या घराले चालली फुलं लावले. हा, येऊ दे कैलासाले आता बरोबर सरकी करायला लावतो. लय दिवसाची तिले सरक नाही केलं ना, लय अंगात आली तिच्या. खरं तर त्या भावानं नोकरी काय लावली त्याले, तोही मिंदा झाला, बोलत नाही तिच्या पुढे. आणि ते तर लय डोक्यावर बसली, मला तर डोळे दाखवते. येऊ दे आता मा पोर आले घरी, सांगतो म्हणा तुले गंमत. फक्त मा कैलासा पहिले आला पाहिजे, तिच्या पहिले आला पाहिजे घरी, मग तिची खैर नाही. हे काय करून गेली हे? अरे हिनं का बाजी तिनं रांधून ठेवलं का लागे. अशी हाय चलवादी. हा, एक पाऊल पुढेच राहते निरा माल्या. आता मी कैलासाला सांगत होती नाही की रांधलं नाही म्हणून. हा, हे रांधून गेली. कोणी रांधलं बाई ना, बोली चलवादी शक्ती आहे एक नंबरची. की दाय रांधलं माहिती दैपारीच रांधलं वाटते, संध्याकाळचं गेली नाही. थांब आता दाखवतो त्या रांधलं काय. थांब कुठे आहे तिकटाचा डबा, कुठे आहे नाही मीठच देतो टाकून. हा, मग समजते. मीठ टाकतो मीठ. कैलासाले मीठ माझ्या जरसक जमत नाही. मीठच टाकतो भरणीभर आणि कांड्यालाच लावतो इले साजर. हा, चालली मोठी रांधून गेली लागे तर ती नाही. स्वयंपाक पाणी करून गेली म्हणजे तिला कोणा बोललं नाही पाहिजे नाही. हा, थांब म्हणा मी का मेली का अजून, जिती हाव ना मी. हा, आणि मोठी गेली स्वयंपाक करून. नाही कुठे आहे मिठाचं कुठे आहे. ह्याच्यात काय घालून ठेवते तर दिसतही नाही मला. तिकटाचं कुठे ठेवते तर मिठाचं कुठे ठेवते तर साजरा भांडभर मीठ टाकतो त्याच्यात. हा, शक्ती रांधून गेली लागे नाही. थांबव म्हणा तू काय रांधतो. येऊ दे लेकरायले सबन सांडून द्यायला लावतो. हा, लेकराचे भांडण लावून देतो. मारामारी करायला सुरू झाले लेकरायला कुठे अकळा आहेत. हा, बाद देतो त्याच्या मनात गंज उंडलून. तो लेकराईने सांडलं म्हणतो. थांबव म्हणा तू आता. तुला तर आज कांड्यालाच लावतो मी त्याला. थांब. हा, ती हाय व मिठाचं. थांब म्हणा तू पहिले मीठ टाकतो. हा, ती लेकरं तिचीच आहेत. ते येतील का लवकर. हा, मायावर येतात का ते. हा, तसे येतात एक परी. आता मी म्हणेन येणार नाहीत लवकर, बसतील तिकडे उड्या मारत. मायले के लोकांच्या घरी हिंडते, लेकरं गली ना पैतात. मा लेकराची माती केली माती, मा कैलासाची माती केली माय. अशी सुग्रण भेटली असते त्याला खूपसूरत. पण काय कुठून दुर्बुद्धी सुचली हिचं तोंड पाहिलं. बरं झालं योगायोगानं दोघे घरी सारखे आलं. पा तुमच्या आईचे पा चालबाज प्लॅन पा तुमच्या आईचे. हा, मी दुपारी स्वयंपाक करून गेली, सगळं करून गेली. पाय मिठाचा डब्बा शोधून राहिले. आता सांगा ऐन वेळेवर जर मी आली नसते, तुम्ही जर माझं संग नसते तर तुम्ही विश्वास ठेवला असता का माझ्यावर. हा, ठेवला असता का तुम्ही मला विश्वास की तुमची आई अशी करते म्हणून मांग. हा, पण जर मी मांग असते तुम्ही पहिले आले असते, तुम्ही हे पाहिलं नसतं तर तुम्हाला काय वाटलं असतं की मॅच भाजीत मीठ शिल्लक टाकलं का. म्हणजे बुडी लेकरायचे भांडण लावून देते, हे ते नासधूस करायला लावते. हा, मी म्हणतो तुम्हाला माझं तोंड दिसते, तुम्हाला वाटते की हे मामाचे घराने करते. हा, आता पा तुमच्या डोळे देखत पा. कैलासा तू आला. हो मा, आलो मी. लय 5 मिनिटं झाले मा येऊन किती दारात होतो. झालं का तुला मिठाचा डबा दिसला का तुले. लय नशीन दिसला तर तो त्या पाटलीवर आहे की नाही, तो हळदीचा डबा त्याच्या मागं असते मिठाचा डबा. ये ना घे टाक मध्ये भाजी टाक. जाऊ दे सबनचे सबन वाया जाऊ दे. हा, खारट झाली की फेकून देऊ आपण अन्न. टाक मीठ टाक ना मीठ. मीठ काय शोधणार आम्ही. मला काय मीठ पाहिजे. मी काय मीठ टाकू. मला काय मिठाची गरज बापा. मी घर झाडायला आलती. मी म्हणलं घर गिरं झाडून ठेवा. आता हे जायला होती बापा तर तिथे शांताबाईच्या घरी. तर ती काही कार्यक्रम असला की इले पहिल्यांदा जावं लागते. म्हणून म्हटलं बापा घरात दियाबत्ती करा, त्यातून नाही तर घर गिरं झाडून ठेवा. म्हटलं तू येशील. स्वयंपाकातच पायाले आलती मी खरं तर. सरिता बाई सुनबाई मला पसणार नाही. सरितेच म्हणा, म्हणजे मा कानाला त्याची सवय झाली ना. सरिता आणि सुनबाई मला हजमही होणार नाही. तुम्ही संग कसे काय आले. म्हणजे तू बस मी चहा करतो. हे थकली असेल ना तर ती दिवसभर काम करून बस हातपाय धुईन तू. जा हातपाय धुई तू. हातपाय धुई साजरे गरम पाण्यानं. ठुका गरम पाणी ठुका बाबू. तुला हातपाय धुवायला गरम पाणी ठुका नाही तर गरम पाण्यानं साजरे हातपाय धुई. साजरा चहा करून देतो मी माले काले. तू घेतो का. देतो ना तुला करून.
मी काही त्यातली सासू नाही की फक्त लेकाचा चा करीन आणि सुनीचा करणार नाही. मी सुनीली तेवढाच जीव लावतो जेवढा मला लेकाले लावतो. तू बी मला तेवढीच प्यारी आहेस माय. तू बी का लोक आहेस, सून होयस माली, या घराची लक्ष्मी होयस, मापोराची अर्धांगिनी होयस. तुले बी तेवढाच हरी करतो बरोबर मी. मला लेकीसारखी आहेस तू. बस बस झालं मा. मॅट नाही आहे मी. काय ते मॅट नाही म्हटलं मी. एवढं फक्त त्या ध्यानात ठेवलं तरी लय होईल. मला सबन समजते, लय समजून राहिलं, मला गोष्टी लय समजून राहिल्या, पण मी बोलत नाही. म्हणून असं नको समजू मला काही कोण नाही राहिलं. तर डोक्यात फरक पडून राहिला काय? तू कायले तिचा इतका राग करून राहिली? हा, तिचं कायले बुरं पाहून राहिली तू? तिचं बुरं करशील तर मला बुरं होईल ना, हे तो डोक्यात नाही येऊन राहिलं काय? हा, तुला आमचं चांगलं असलेलं गमून नाही राहिलं का? तुला जमून नाही राहिलं का? आम्ही चांगलं राहिलो तर तुला वाटत नाही का? तो लेकाचा संसार सुखाचा व्हावा असं तुला वाटत नाही काय? हा, कायले माय कान भरत राहतं? हा, आता मी डोळ्या देखत पाहिलं मा. हा, असं वागतं तू घरात असं? हा, ते स्वयंपाक करून गेली, तू त्या भाजीत मीठ टाकून राहिली. हा, म्हणतो लेकरं आली त्याचे भांडण लावून देतो, स्वयंपाक सांडून द्यायला होतं. म्हणजे मी तिकडून आलो की मला काही माहिती सांगतात की म्हणजे तिला मारलं पाहिजे, बोललं पाहिजे, जोडलं पाहिजे, हा, शिव्या दिल्या पाहिजे. मग का तुला आत्म्याला शांती भेटते का तुला? हा, हा, कैलासा असं कोण म्हणतो तू? हा, तू अशिवाय मला हाय तरी कोण? तू संसार सुखाचा तर मालेपेक्षा हरिकीन का बापा कोणाले? इले विचार कवडीचं जरी दुःख दिलं का विचार ना. बस बस झालं आई. सगळं माझ्या ध्यानात आलं आता. बस झालं आता काही बोलूच नको तू. मला खरं सांगू का आता? म्हणजे मला बोलाच नाही वाटत तुला. सांग हद्द पार झालेली आहे. तुला तर हरी घ्यायला पाहिजे होतं बिचारे. तुला हरी घ्यायला लागत होतं की आपलं पोरगं निरा दारूत लोळत जाय. हा, गावातलं काळ कुत्र त्याच्या संग हुंगे नाही, कोणी बोले नाही. हा, काय माझी दशा होती, माझ्या संसाराची काय दशा होती. हा, तिच्याच पायी मी सुधारलो आणि हे तुला खपून नाही राहिलं. काय म्हणावं तुले? हा, काय म्हणावं तुला? काय तुला काही सुचून नाही राहिलं का? तुला समजून नाही राहिलं का? राग करावं सुने चाल, पण कितपर्यंत करावं? हद्द असते कोणत्या गोष्टीले, लिमिट असते कोणत्या गोष्टीले. हा, सून आहे तिचा राग करा लागते, तिचा द्वेष करा लागते, तिला खाडून पाडून बोला लागते, तिला हलकट पाहा लागते, तिला कमी लेखा लागते, म्हणून कोणतेही थराले उतराव. हा, हे बरोबर नाहीये. तिनं सुधरवलं मला, तिच्या भावानं नोकरी दिली म्हणून तुला खपून नाही राहिलं का? पण मलाच नोकरी दिली, मी तुला पोरगा हो ना, मी तुलाच हाव ना कैलासा. मग मला काही चांगलं झालं तर तुले सगळ्यात जास्त आनंद व्हायला पाहिजे ना मा. हा, मला वाटलं या दुनियाचं कोणी सुखी कोणी खुश अशी आता तर मग मायच आहे. हे मला एवढं सुधारतं पाहिलं, मला संसाराची घडी बसताना पाहिलं तर मग मायाचा आत्मा असा तृप्त झाला अशी असं मला वाटत जाय. तिला मनातून आनंद होत अशी असं मला वाटत जाय. पण मा सराईत जास्त तू जाऊन राहिली व. हा, तू द्वेष करून राहिली. हा, काऊन फक्त सुनीला हलकट पाहा लागते म्हणून? काऊन तर सुनीच्या भावानं मला नोकरी दिली. हा, तिच्यासाठी मी सुधरून राहिलो असं तुला वाटून राहिलं नाही? हा, अहो मी सुधरून राहिलो तर सगळ्यासाठी सुधारलो ना मा. लेकरासाठी चांगलं झालं, तुझ्यासाठी चांगलं झालं, मा संसारासाठी चांगलं झालं, आपल्या घरासाठी चांगलं झालं, असं तुला काऊन नाही वाटून राहिलं? हा, कैलासा तू मला असं कसं काय बोलून राहिला? इनं भरवलं आहे ना तुला? बस कर आता. हिनं भरवलं तिनं भरवलं, कोणीच भरवलं नाही मला आजपर्यंत. त्याच भरवलं. नुसतं एकाच दोन सांगत आली तू. कोणीच त्या चांगलं सांगितलं नाही याच्याविषयी. नको सांगू, मला गरजही नाहीये. डोळ्यान दिसते तुला ते भाकर देते की नाही हे बी डोळ्यान दिसते. तुला शिडी देते की ताजी देते हे बी डोळ्यान दिसते. मी की तिकडे मिलिटरीत नाही जाईल की 10 महिन्यानं 12 महिन्यानं घरी येतो, मला घरी काय चालू आहे माहित नाही. हा, तरी बी तू मला सांगते की ते मला शिडपाता खाऊ घालते, टमकं करते, तरी मी उमकाट्यानं राहतो, होले हो करतो. काऊन? जाऊ द्यावा. हा, आणि खरंच जर तिनं शिडं दिलं असतं ना तर तू शपथ सांगतो ती अति उभी नसते आज. हे बी सांगतो. एवढा मी हे नाहीये की माई बायको तुला त्रास देईन मी तिच्या मागे हिंडीन. अशा 17 दिला असता रस्त्याला लावून तुझ्यासाठी मा, फक्त तुझ्यासाठी. आणि तू काय करून राहिली? हा, काय करून राहिली? मला हसता खेळता संसार तुला पटून नाही राहिला? हा, म्हणजे मला शरम लागून राहिली आता की तू सख्खीच माय ह्यास ना माई. सावतर असती तर जगाला सांगायला तरी झालं असतं की सावतर माय आहे. हा, तिला खपलं नाही मला सुख. अहो मी तुलाच पोटचं पोरगा हाव ना. मला आनंदात तर तुला आनंद असायला पाहिजे होता मा. हा, तू मला भांडण लावून राहिली. हा, कैलासा तू लय बदलला रे, लय बदलला तू मला कैलास राहिलाच नाही. काय मापोरग होतं, लय बदलला रे बाबू. लय परत फेड केली त्या. 9 महिने तुले पोटात वागवलं, रक्ताचं पाणी करून तुले वाढवलं. अरे मायचं दूध पिऊन वाढला. आज बायकोसाठी मायवर शिजोर होता. मला बोलतं टाचून तुझं तिच्या देखता. मला म्हणतं तुला सुख माझ्यानं पावलं जात नाही. अरे तुझ्या जिबीला हाड आहे की नाहीये? अरे कैलासा तुझ्या सुखासाठी तर मी आयुष्यभर झिजली रे. तू सुखी व्हाव एवढंच माझं स्वप्न होतं. कोणत्याही देवाला जर काही मागितलं असेल दान तर एवढंच की मला लेखाले सुखी ठेव. आज तू म्हणते की तुला सुख मला पावलं जात नाही. ते बी कालच्या येल या बायकोसाठी. अरे हे आता आली कालची आणि शायनी झाली, तुला जवळची झाली नाही. आणि जन्मदात्री माय मात्र तुले परकी झाली. मा बस झाला आता हे रडगाणं. हा, माझ्या डोळ्यानं माझ्या कानानं स्वतःच्या ऐकलं की तू जर एवढं तिच्याविषयी माझ्या मनात म्हणजे विष खोलतं. हा,
कायच्यासाठी सांग बरं मला, तू कायच्यासाठी करून राहिली हे सांग. तुला काही इन्सिक्युरिटी वाटू राहिली का? तुला काही असं असं हे वाटते का की बुवा काही तू आला या घरात तुला मान कमी होईल का, तुझी रिस्पेक्ट कमी होईल का, तुला कोणी विचारणार नाही असं वाटू राहिलं तुला काही? मी का तू त्या सुनेसारखा त्या पोरासारखा पाहिलं का तुला? हा, मी तुझी जबाबदारी उचलली ना, मग तुला सांगितलं ना की मला काही होईल, मी जे खाईन तेच तू खाशील, मी सगळं काही करीन तुला. हा, मी काही उपकार करून नाही राहिलो तुला वागून राहिलो, म्हणजे उपकार नाही करून राहिलो मी. माझी जबाबदारी आहे ते पहिली. जसं मी माझ्या बायकोले लेकरेला वागवीन तसंच मी तुला वागवीन, ही माझी जबाबदारी आहे. हे काही मी उपकार नाही करून राहिलो. पण तुला काहून असं वाटून राहिलं सांग? काय वाटू राहिलं तुले? हा, तुला काय वाटते? तुला काय वाटते की हे हे तुला घराच्या बाहेर काढीन का? इथं मी ऐकीन तुले तुले तर दिन असं वाटते का? अहो हिचं काय घेणं देणं आलं? हे तर कालची आली, तू तर माझी जन्मदात्री आहेस बिचारी. हा, मी का तुला अंतर देणार हाव का? पण तू अशी काऊन करून राहिली सांग ना? काऊन आमच्यात भांडणं लावून राहिली? काऊन असं वागून राहिली सांग? ते आज लोक मला लेकराला काही जीव लावला का? लावला का सांग? मी म्हणत नाही तू लावला की नाही लावला, तूच तो मनाने विचार. हा, कायच्यासाठी? काऊन? तर ते सुनेचे लेकर आहेत. मग ते सुनेचे लेकर आहेत तर माय नाहीत का? हा, ते सुनेचे कुठून आले? ते माले आहेत ना. हा, तुला कैलासाचे लेकर आहेत ना, ते तू ते त्या सुनेच्या याच्यात काय आले पाहिजे की सुनेचे लेकर आहेत, सुनेनं शिकवलं सुने नाही केलं. हा, अबा ते सुनेचे आहेत तर लेखाची आहेत ना, त्याच्यात अर्धे गुण अवगुण लेखाची असतील ना, मग ती तू त्याला ऍक्सेप्ट करून नाही करत, तू त्याला स्वीकारत करून नाही. हा, म्हणते की ते मायासारखे झाले, त्याच्या पापासारखे कोण नाही झाले, मासारखे झाले असते ना माय लेकरा. कैलासा बोलू नको रे मले, मी काही चुकीचं नाही केलं. मी तुलाच हित पाहतो, तुला हित माझ्यासाठी सगळं काही आहे, तुला सुख माझ्यासाठी सगळं काही आहे. मी तुला सुख आणि तुला हिताच्या पलीकडे विचारही करत नाही रे कैलासा. मला वाटते फक्त मा कैलासा सुखात असा, याच्यासाठीच माझी सारी धावपळ असते. मी तुला कोणीच दुखात पाहू शकत नाही. मग तरी काऊन भांडणं लावतं? तुला वाटत काऊन नाही की हा करून येते आणि दिवसभर त्या फॅक्टरीत मला तर काही आई बंगई नसते बसेली. हो बा, मला सायानं नोकरी दिली म्हणजे तो काही मला ती जवळचा मानपान तर काही देत नाही, तर ती मजूरच हाव मी, मला मजुराचंच काम करावं लागते. हा, मग दिवसभर मी कामं करून येतो, तू रात्री मला डोकं कोण खातं? आणि काय कमी पडते हो तुला दिवसभर सांगणं? खरंच काय कमी पडते? हा, तेच धाड धाड स्वयंपाक करून गेली, सबंध झालं. मी लय वेळचा आलो तर ती मला बोलावलं तर थांबलो, त्यांनी पेढे दिले हे दिले, दोघं जण संग घरी आलो. आता मी मला सांगितलं स्वयंपाक होईल सारं होईल आणि बोरोज झालं मी आता आलो. हा, नाही तर मग हे जर नसतं तुला काय सांगितलं असतं? हा, काय चित्र तयार केलं असतं तुला? आता मस्त कहाणी तयार केली असती नाही. म्हणजे म्हणजे मला काय बोलावं का बोलूच नाही, काय म्हणावं तुले मला समजूनच नाही राहिलं. खरं सांगतो, तुले बोलायचा आणि तुले खेकसायचा आणि मला अधिकार नाही आहे, मला हे माहित आहे. पण आज मला म्हणजे मला समजूनच नाही राहिलं की तुला म्हणू तरी काय म्हणू मी. हा, घे ना मिठाचं, घे, मी देतो तुला मिठाचं. वत त्या भाजीत पुराच्या पुरं, वत भाजीत वत त्या पुराच्या पुरं, आणि खारट भाजी खाऊ मग मी, है ना. म्हणजे मला आणलेला किराणा वाया गेला पाहिजे, तिनं केलेला स्वयंपाक वाया गेला पाहिजे. हा, पण म्हणजे तुला मनाची शांतता होईल नाही. मी भांडलो की आमच्यात तमाशा झाला की अर्ध्या गावाला तमाशा पाहिला की तुले शांततेची झोप लागेल ना, तर ठीक आहे ना. मग तू जर शांततेनं झोपशील, तुला जर आत्म्याला शांती भेटील तर तेही करायला तयार आहोत. टाक त्या भाजीत मीठ, मी खातो ती खारट भाजी आणि काढतो माझ्या बायकोली आणि ते तो घराच्या बाहेर काढून अर्धा गाव तमाशा पाहिजे आणि तू मग शांततेनं झोपजो, है ना. एवढंच तो इच्छा आहे ना, तर हे बी पुरी करतो मी. घेते मिठाचं आणि वत त्या भाजीत. चुकलं रे बापा, चुकलं मला. पण मला एवढंच म्हणणं आहे की हिच्या आयरी जाऊ नको. हिच्या आयरी जाशील तर तू मला नाही राहायची. तसंच तर लग्न झालं त्यापासून तू बदलला कैलासा, लय बदलला. मला एवढंच म्हणणं आहे की मला कैलासा जसा लहानपणी माझ्याजवळ पळत धावत येत जाय, आई आई करत जाय, आता बी तसंच केलं पाहिजे. आता कुठेतरी कमी झालं कैलासा ते. आता तू मायला आवाज न देता बायकोला आवाज देतं. याच्यासाठी मला कुठेतरी मा मनाच्या कोपऱ्यात तिळक निघते. मी म्हणतो ना निघते. जसं मा कैलासा लहानपणी पळत ये माझ्याजवळ, तसं आता माझ्याजवळ येत नाही. आता बायकोला शोधते. माय एकटी पळते रे, हे तुले कोण सांगा. म्हातारपणात लय एकटं वाटते कैलासा. स्वतःच्या लेकाला असं वाटते आपला लेक आपलाच राहिला पाहिजे, सुनेचा झालाच नाही पाहिजे. याच्यासाठी माझी धावपळ आहे हे. आता तू हे समज का नको समजू, पण मला मा कैलासा जसा लहानपणी होता तसाच पाहिजे. माफ कर रे बापा कैलासा, माफ कर. मला तुला लय जीव आहे. तू शेवट लोक फक्त मला राहायला पाहिजे. तुला जीवनात सर्वात पहिली मायच राहिली पाहिजे, एवढी भोळी आशा ठेवतो. यासाठी माफ कर बापा मले. खरंच आहे, माय अशी काऊन वागली याचं उत्तर बी तिच्याच बोलण्यातून समजलं. कुठेतरी मायले म्हातारपणात इन्सिक्युरिटी वाटते. काहीतरी तिले वाटते की आपला लेक आपला राहणार नाही, सुनेचा होईल, सासरवाडीचा होईल, ही तिच्या मनात एक कुठेतरी भीती राहते. त्याच्यासाठीच ते अशी करत असेल. त्याच्यासाठी ते पोराचं लक्ष वेधून घ्यायसाठी, त्याचं अटेन्शन घ्यायसाठी अशी वागते. मी उगाच बोललो मायले. जाऊ दे, तिच्या या वागण्यातही कुठेतरी तिची इन्सिक्युरिटी होती म्हणून ती तशी वागली. पण आता याच्यात चूक कोणाची हे सांगणारा मी कोणीच नाही. मग मायचं चुकते का बरोबर आहे हे बी मी सांगू शकत नाही.
कारण मला मायचं जर चुकते असं म्हटलं तर मा मायवर अन्याय होईल. तिचे तर भोळं प्रेम आहे, तिला वाटते की तिचा लेख तिचाच राहिला पाहिजे. सुनेच्या पुढे त्यानं काहीच नाही म्हटलं पाहिजे, मायच पहिल्यांदा राहिली पाहिजे. आणि माय बरोबर आहे म्हटलं तर बायको फुकते. म्हणून तुमची माय मला इतका त्रास देते तरी बी तुम्हाला कळत नाही का? तुमच्या डोळ्यानं पाहिलं आणि कानानं ऐकलं तरी बी तुमचा विश्वास बसत नाही का? मी आता कोणालाच म्हणू शकत नाही कोण चुकलेला आहे आणि कोणाला म्हणू शकत नाही कोण बरोबर आहे. पण मी याच्यात काय वागू हे बी मला कळत नाही. कारण माई माय जरी चुकीची वागत असेल तरी बी तिच्यात कुठेतरी तिला वाटते की मी फक्त माझ्या लेकासाठी करतो. ते जरी माझ्यासाठी नाही करून राहिली, तिलाच नाही समजून राहिलं, हे तिची इन्सिक्युरिटी आहे, हे तिला नाही कळून राहिले. हे मी तिला कसं समजावून सांगू की अव मा काही झालं तरी हे कालचे आहेत. हा माझी जबाबदारी आहे, माझी बायको, माझी लेकरं माझ्या जीवाचे आतड्याचे कातडे आहेत, माझ्या जीवाचा अंश आहेत ते. पण माय तर मी तिचा अंश आहो ना. हा हे तर आता आले माय तर मीच मायपासून आहो. तुम्ही मायले कसं काय सोडू शकतो? तिला अंतर कसा देऊ शकतो? मी दिन तरी का? पण हे मायले कोण सांगाव? तिला कोणती भीती वाटून राहिली हे मलाच नाही कळून राहिलं. त्याच्यासाठी ती असं वागून राहिली. मा बायकोला त्रास देते, तिच्या विरोधात मला भडकवते, मग लेकाईले मला बायकोच्या विरोधात भडकवून राहिली. म्हणजे सुनेच्या साठी ते हे सबन करून राहिली. हे तिचं तिनेच कळून नाही राहिलं की सून बी तिचीच आहे. सून खुश असली तर लेख खुश, लेख खुश असला तर घरदार खुश. हे मायले कोण समजावून सांगाव? एवढा तर काही मी मोठा झालो नाही की मायले काही समजावून सांगेन, किंवा कुठं तरी चुकलो बी अशीन मायले ते समजावून सांग्यात किंवा ते जाणून द्यात की माय अजून बी मनात पहिल्यांदा तूच आहेस. बायको लेकरं आहेत पण तू मागच आहेत. म्हणून म्हणतो लेको हो, माय बाप चुकती असतील आपल्या नजरेत तरी बी ते कट घरात नका उभे करू. त्याच्या जागेवर आपण स्वतः उभे राहून विचार करा की कदाचित इथून 20 वर्षांना आपली तर परिस्थिती अशी नाही होईल. लेख प्रश्न विचार करासारखा आहे, नक्कीच विचार करा. माव खरं ना बाई, या माणसाले तर डोळ्या देखत दाखवा का कानानं ऐकवा का डोळ्यात इंजिन घालून दाखवा, काही समजतच नाही मले. तरी बी मायच्या विरोधात एक शब्द ऐकत नाही माय. खरं ना माय बाई, कमाल बाई व कमाल. देवानच वाचवलं मले की या माणसालेच बरोबर वेळेवर घरी आणलं नाही तर आज तो अजून तमाशाले वान नसता आमच्या घरी. पण या बुडगीचं खरं रूप मी या माणसाच्या पुढे आणू तरी कसं? ही बुडी काही मला शेवटलं सुखानं जगू देत नाही आणि हा माणूस काही मायले सुधरू शकत नाही. काही नाही बापा, माय नशीबच फुटेल आहे. एवढी डाकीन सासू भेटली. हा अट्टल अट्टल एखाद्या मराठी पिक्चरची खजाल सासू आहे माई. हाय का त्याच्यापेक्षा कमी? डिक्टो एखाद्या पिक्चरात गेली ना तर अवॉर्ड मिटून म्हणते. माय बाई, मिठाचा डबा टाकून राहिली ना भाजीत. धाड धाड या माणसानं डोळ्यानं पाहिलं ना माय. मायचं फक्त टप्पूर टप्पूर आसू पाहिलं नाही तर लगे पिघलला माणूस. बायकोचं गेलं वनात. आपलं तर काही कोणी ऐकतच नाही माय बाई. डोळ्यानं पाहिल्यावर हा माणूस विश्वास ठेवत नाही. सांगा ना, सांगल्यावर विश्वास ठेवीन का? कुठे बसता बापा? सोडा पिच्छा. काय या मायलेकाच्या नांदी लागून फायदा आहे का? आपलं का भलं होईन? चल माय बाई, चल माय, राहिला तर धंदा करतो. या म्हणलं आज तरी या माणसाचे डोळे उघडतील. या माणसाचे डोळे उघडणं मुश्किल आहे व माय बाई, मुश्किल आहे. मायनं काही बी केलं ना तर या माणसाले काहीच फरक पडत नाही. म्हणते जगाच्या पाठीवर माई मायच साजरी. हो बापा, तुझी मायच साजरी, अशी साजरी राहू दे. आणि मले एखादा रत्न. तुमच्या बी घरी अशीच परिस्थिती आहे का व? मात बाई पाचिलेच पुंजलं बाई. या बाईचे कारस्थान पाहू पाहू तर माय डोळे दिपले. सांगू सांगू तोंड ठिजलं. पण या माणसाले काही पटत नाही माय. आज तर धाड धाड डोळ्यानं पाहून गेला. मा मा जा बापा, तुलेच माय, तुझी माय तुलेच लखलाप. जाऊ दे माय असं म्हणशीन तर काय? आपली सून आल्यावर आपल्या लेकाने आपल्याला मा म्हटलं पाहिजे. नाही, कुठे बसता माय बाई? त्यानं नाही मा म्हटलं तर आपले काय येले तर कुत्रे खाणार नाहीत. तिचं लेकटेली मा करत पैद धावत गेला तरी देव जाणे मा लेक माग येते की नाही मा करत का जाते बायकोच्या मांग. कोण पाहिलं आता सासूचा सासरवास, मग लेकाचा आणि सुनेचा सासरवास. आयुष्य तर का सासरवासातच जाते का काय माहित बापा.
जाऊ द्या बापा, ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना की सकाळी मी जर चुकली तर मा लेक बी मला मांग असाच मा करत आला पाहिजे. नाही तर बायकोच्या मांग गेला तर मा काय राहिलं सांगा. देवाने एवढं तरी ऐका की मा लेक बी त्याच्या बापासारखाच निघाव. किती डोळ्यानं पाहिलं तरी मा करत मांग गेला. बरं ना, मा लेक बी मा मांग आला तर म्हणीन मा जीवन सार्थकी लागलं. चला ना म्हटलं जीवना, द्या ना लेकरायला आवाज. या आतेबाई, या जेवेले, द्या ना ताईला आवाज द्या तुमच्या. याव दोहा हात पाय. आतेबाई या. पुढची पिढी चांगली निघाली पाहिजे. आपल्या लेकराईनं बी आपल्याला असंच माफ केलं पाहिजे, मामा करत मागे आले पाहिजे. त्यासाठी आज बी आपण दुसऱ्याच्या चुका म्हणजे सासाईच्या चुका पोटात घालू आणि त्याला आतेबाई म्हणून जेवायला बोलावून आणू. माय म्हणते, हमेशा म्हणते की बाई आपण समोरच्या संग चांगलं राहिलं की समोरचा आपल्या संग चांगला राहते. आपण जर समोरच्या संग चांगलं राहिलं तर देव आपल्या मायबापाला चांगलं ठेवते. किती खरं किती खोटं माहित नाही, कलियुग चालू आहे. चांगल्या संग चांगलं होईलच याची गॅरंटी नाही. पण तरी बी मायबाप म्हणतात तर का खोटं असेल. तीळ वर तर सत्य निघेन त्यातलं, जरी कलियुग असलं तरी. कारण सत्य काही लपत नाही. मायबापानं म्हटलेलं काही खोटं होत नाही. म्हणून पाहून राहिलं वा तर चांगलं राहून. सुधारतीन तर सुधारतीन, हे फुटीन तर फुटीन गोटेले पाजर. नाही फुटला तर कमीत कमी लेकरं तर चांगले होतीन. ते तर सकाळ म्हणतीन की अय खबरदार मामायले जर त्रास देशील तर नखाचा त्रास द्यायचा नाही मामायले. लय भोगलं तिनं आयुष्यभर. असं म्हटलं सार्थकी पावला जीवन असं समजू नाही. काय करता, चालून घ्या लागते, दिवस काढा लागतात. पाहिलं ना आता तुम्ही, धाय माणसाच्या पुढे सत्य परिस्थिती आली तरी बी माणसानं काय केलं. मग काय करता, जाऊ द्या.